ऋषी या, ऋषीला 500 या. दूध पापेश्वर कंपनीचे कर्मचारी. चला मेडिकल गोळ्या पॅकिंग आयुर्वेदिक. नाही एक त्याच्याकडे द्या. तुम्ही पण या ना, मग तुम्हाला दिलं ना पारितोषिक घ्या. तिघे पण या. नाही काय घेतील वाटून दे. हितेशला 1000, सोहमला आणि ऋषीला. सोहमला 1000 1000 1000 1000 500 आणि 500. चला दिलेत एकदा, घ्या वाटून. चला बंधू या आता आपण पुढचे पारितोषिक देऊया. फायनलचा सामन्याचा सामनावीर रुद्रसाठी रुद्र गोरे. रुद्र या बा. रुद्र सुजय गोरे आणि गणेश पाटील यांच्या वतीनं रुद्र गोरे यावा आपल्यासाठी पारितोषिक. रुद्र कुठे? रुद्र रुद्र गोरे या ना लवकर. रुद्र गोरे खेळाडू आहे का? कुठे मग तो अजून? रुद्र ये लवकर. बघा यंगस्टर क्रिकेटर 8वीला आहे का? बघा रुद्र गोरे दीपक शेठ फक्त 8वीला आहे. आदात वासरू म्हटलं तरी वावगं ठरण नाही. या त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलंय. रुद्र या या. आदात वासरू, आदात पेक्षा आदात या. या ठिकाणी आपण पाहू शकाल रुद्रला आपण या ठिकाणी 500 रुपयाचा पाहतो. बंधू घ्या चला आता फायनल सामनावीर आकाश पवार. आकाश यावा फायनलच्या सामन्याचा सामनावीर या ही ट्रॉफी स्वीकारण्यासाठी. आणि आकाशला ऑनलाईन 2000 रुपयाचं पारितोषिक हेमंतभाई शिशवे यांच्या वतीनं आपण या ठिकाणी दिलं गेलंय. चला या ठिकाणी यावं आकाश यावं आपल्यासाठी. हेमंतभाई शिशवे ऑनलाईन 2000 मारलेत. चला आकाशला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी बंधू आपण द्या. मॅन ऑफ द मॅच 6 बॉल 17 धावा, अफलातून इनिंग आणि ग्रेट फिनिश. आकाश पवार ठरलाय या सामन्याचा सामनावीर. अभिनंदन आकाश, काय ग्रेट फिनिश केलाय. मामांच्या हस्ते इथे मात्र बक्षीस दिली जातीये. हेमंत शिशवे यांनी पैशाची बरसात केली आणि आकाश पवारवर असलेलं प्रेम मात्र सगळ्यांनी पाहिलं. ग्रेट इनिंग आणि खऱ्या अर्थानं आकाश आज सगळ्यांना खुश केलं आणि खूप छान खेळ. 2000 दिलेत ना, तो स्लॉक स्वीप षटकार मारला त्यासाठी 2000. एक्झॅक्टली ही मॅच त्यांनी हेमंत दादा यांना दिले. तर अभिनंदन आकाश, जबरदस्त या ठिकाणी परफॉर्मन्स आम्हाला पाहायला मिळाला. तर स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आपण या ठिकाणी पाहू शकाल. मॅन फ्रॉम नक्ष 11 गावदेवी बेलवली आकाश चोरगे. आकाश चोरगे ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. 4 कॅचेस आणि त्याला सायकल या ठिकाणी दिली जाईल. आणि सायकल आम्हाला पुरस्कृत करून दिली गेली आकाश श्रीवास्तव आणि आमचे उपसरपंच उमेश म्हात्रे साहेब आणि आकाश श्रीवास्तव यांच्या वतीने सायकल. एकच सायकल वरती घ्या आणि खालून तिकडनं घेऊन जा, फक्त एकच. चला आकाश बेस्ट फिल्डर आपण या ठिकाणी आपण पाहू शकाल. चला दिनेश बंधू आकाश ठरलाय. अफलातून खेळ राहिला, परफॉर्मन्स राहिला आणि त्याचबरोबर या स्पर्धेमधला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक एस्टनच्या पाठीमागे चोख कामगिरी केली आणि त्याचबरोबर उपदार खेळ राहिला. मी विनंती करेन सगळे प्रमुख अतिथींच्या शुभ हस्ते इथे मात्र या स्पर्धेमधला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय आकाश चोरगे, मॅन फ्रॉम नक्ष 11 गावदेवी बेलवली. क्या बात आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या. टाळ्या वाजवा मित्रांनो, टाळ्या वाजवून जीएसटी लागत नाही. एखाद्या खेळाडूला पारितोषिक मिळून टाळ्या वाजल्या पाहिजेत. कुडावे संघ आपली एकही टाळी वाजली नाही मित्रांनो, आता वाजल्यात. आकाश पहिल्यांदा अभिनंदन तुझं. खऱ्याचा विचार केला तर कदाचित आज पहिल्या सामन्याला तू अवेलेबल झाला नसतास, परंतु येऊन आज संघ चॅम्पियन बनला. काय वाटतंय? चॅम्पियन बनल्यावर वेगळाच आनंद असतो. आणि आज जो गावदेवी टीमने खेळ केला, म्हणजे एवढ्या दिवस टीम परफॉर्मन्स असतंय, आज पण तसाच झाला आणि खूप बरं वाटलं जिंकून. तुझ्या खेळाविषयी काय सांगशील? काय नाही, नेहमीप्रमाणे आपला चालू आहे. नेहमीप्रमाणे चालू आहे. थँक्यू सो मच. चला ती सायकल राहू दे, खालून घेऊन जा. त्याच्यानंतर आता चला उत्कृष्ट गोलंदाज, या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज ज्याने 3 ओव्हर मध्ये 6 विकेट संपादन केले 3 मॅच मध्ये, तो या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज आमदार चषकाचे दमदार आयोजक अर्थातच अतुल शेठ यांचे बंधू आणि विष्णू शेठ भोईर यांचे सुपुत्र आकाश भोईर ठरला.
ठरलाय मॅन फ्रॉम डेरवली, मानसी स्पोर्ट डेरवली क्रिकेट संघाचा आकाश ठरलाय या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. अफलातून गोलंदाजी तर झालीच, परंतु 5 बॉलमध्ये 5 षटकार ठोकण्याचा भीम पराक्रम सुद्धा याच आकाशनं केला. टाळ्या होऊ द्या एकदा. जबरदस्त ऑलराऊंडर परफॉर्मन्स राहिलाय, कारण 5 बॉलवर 5 षटकार ठोकणं या मैदानावरती सोपं नव्हतंच मुळात, परंतु आकाशचा काय खेळ राहिलाय, दर्जेदार खेळ. आणि त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये सगळ्यात जास्त विकेट घेत मात्र त्यानं कमावली आहे. हा या स्पर्धेमधला उत्कृष्ट गोलंदाज. आकाश अभिनंदन. चांगला खेळ झाला, गोलंदाजी खूप छान झाली, त्याहीपेक्षा फलंदाजी आवडली, कारण 5 बॉलवर 5 षटकार या क्रीजवर सोपं नाहीयेत. काय सांगशील तुझ्या गोलंदाजी विषयी? गोलंदाजी पहिल्या दिवशी चांगली झाली, दुसऱ्या दिवशी माझ्यामुळेच मॅच हारलो, त्याचं दुःख आहे थोडं. परंतु आम्ही काढताना पहिला दिवस काढला, कारण फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. पहिल्या इम्प्रेशनच दाखवतो की तू काय केलंय, कारण पहिल्या इम्प्रेशननं तुझा संघ क्वालिफाय झाला ट्रॉफीला. त्याच्यामुळे तुझं अभिनंदन, तुमच्या संघाचंही अभिनंदन. थँक्यू सो मच. चला त्याच्यानंतर आपण आता उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमध्ये 3 मॅचेस 4 चौकार 1 षटकार 19 बॉल 54 धावा बनवल्या. तो अक्षय 11 कुडावे क्रिकेट संघाचा रोहित पाटील. आमचा दीपक म्हात्रे दादा सरपंच एक नंबर, आमचा दीपक म्हात्रे दादा सरपंच एक नंबर, आमचा दीपक म्हात्रे दादा सरपंच एक नंबर, आमचा दीपक म्हात्रे दादा सरपंच एक नंबर. अभिनंदन रोहित पाटील. ज्या मैदानावरती ज्या दिवशी धावा बनत नव्हत्या 33 धावा डिफेन्स झाल्या, त्याच मैदानावरती पहिल्यांदा बॅटिंग करत 50हून अधिक धावा जमवल्या आणि या पठ्ठ्यानं आपला फॉर्म काय हे दाखवलं. अभिनंदन रोहित. काय सांगशील तुझ्या खेळाचं क्रेडिट कोणाला देशील? क्रेडिट तर पूर्ण टीमलाच देईन, कारण का ओपनिंगला मला पाठवतात खेळायला. 3 वर्ष झाली चांगलं खेळतोय मी टीममध्ये, आणि जवळजवळ 28 नोव्हेंबरपासून आम्हाला फायनल नव्हती लागली. आज इथं कोणच्या ग्राउंडवरती फायनल लागली, तर जामच चांगलं वाटतंय. मला तरी असं वाटतं की ही कोणची स्पर्धा आहे ना, सरपंच साहेबांचे माजी सरपंच चषक, हे कुडावेकरांच्या स्वप्नपूर्तीचीच स्पर्धा आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. अतिशय दर्जेदार खेळ, आणि जणू काही आजकाल ना देवानं लिहायला घेतलाय. जे संकटामध्ये आहेत, ज्यांना फायनल येत नाहीत, ज्यांना बाईक मिळत नाहीत, अशाच लोकांना आजकाल फायनल्स मिळत आहेत. कारण बेलवली टुर्नामेंटमध्ये 2 दिग्गज खेळाडूंना ज्यांना 15 ते 20 वर्ष क्रिकेटमध्ये घालवले त्यांना बाईक मिळाल्या. आज मात्र कुडावेकर ट्रबल करत होते, परंतु अक्षय 11 कुडावे पहिल्यांदा फायनलला गेली, आणि त्यानंतर आज मात्र जय भावदेवी अफलातून क्रिकेटचा खेळ राहिला. सर भाऊदेवी कुडावे संघानं सांगितलं जर कुडाविरुद्ध मॅच जर झाली असती तर आम्ही मॅच अक्षय 11 कुडावे संघालाच दिली असते. म्हणजे गावामध्ये एकता आपल्याला पाहायला मिळाली. एकीचं बळ यासाठी आहे, मागच्या महिन्याभर पासून ते एकत्र खेळतायत आणि ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे. असंच एकत्र खेळत राहा. शेवटचा प्रश्न, संपूर्ण गावाच्या खेळाविषयी काय सांगशील? सगळ्यांचाच खेळ चांगला झाला. जय भाऊदेवी आपले, ती पण टीम आमचीच आहे, आणि ॲक्च्युली आम्ही एकत्र खेळतो. जवळजवळ 1-1.5 महिना झाला आम्ही एकत्र खेळतो, आणि चांगलं बॉन्डिंग आहे आमच्यात. तर आमचं लास्टला तेच झालं होतं का जर फायनल आपल्या दोघात झाली तर आपण करू काहीतरी वगैरे दुसरं. तुमची बॉन्डिंग चांगली आहे, अशीच बॉन्डिंग तुमच्या खेळामध्येही राहावी, आणि अशीच बॉन्डिंग जेव्हा एकमेकाला गरज लागेल तेव्हाही राहावी. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आयोजकांनी सांगितल्याप्रमाणे ही जी बॉन्डिंग आहे ना, ही खेळाडूंची असतेच, परंतु तुमच्या प्रेक्षकांचीही असावी. कारण एक गोष्ट लक्षात घ्या सगळ्यांसाठी, ज्या वेळेला मॅचेस कोण ठेवतो किंवा जे आयोजन करतो ना, ते त्याला माहीत असतं की आयोजन करणं किती कठीण आहे. त्यावेळेला तुम्ही थोडंसं काहीतरी करता प्रेक्षक वर्ग, त्यावेळेला संपूर्ण आयोजनाला गालबोट लागतो. त्याच्यामुळे सगळ्यांना विनंती, प्रेक्षकांना, आपण दर्दी प्रेक्षक सगळे असतात, सगळ्यांनी सहकार्य करा. आणि तुमच्यातली बॉन्डिंग ज्या वेळेला एका टीमला गरज लागेल दुसऱ्याची, त्यावेळेला ही बॉन्डिंग आम्ही सगळे पाहू, हीच आमची इच्छा. थँक्यू सो मच. अभिनंदन. बात आहे. यस डीजे. एक गोरगरीबाला आता
नंबर झाला दादा यो आमचा लय दिलवाला. धन्यवाद. त्याच्यानंतर आता आपण फिफ्थ प्राइज 5व्या क्रमांकाचं पारितोषिक देऊया मॅन ऑफ द सिरीज देण्या अगोदर. तर या स्पर्धेतील 5व्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय मानसी स्पोर्ट्स क्रिकेट संघ डेरिवली. यावं त्यांचा कॅप्टन आणि फक्त एक प्रतिनिधी यावं आणि नंतर आपण फोटो सेशन करा. या पक्का लयच शब्दाचा राजा माणूस हक्काचा लय माहीर आमचा दीपक म्हात्रे दादा सरपंच एक नंबर. 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 अभिनंदन अभिनंदन अतुल अँड टीम. सालाबाद प्रमाणे अनेक वर्षापासून अतुल भोईर मानसी स्पोर्ट्स डेरवली संघाला प्रामाणिक राहिलाय. अतिशय दर्जेदार टीम सगळ्यांना एकत्र घेत एकत्र राहिलास. आज सगळे मुळे एकत्र राहत आहेत. काय सांगशील तुमच्या खेळाविषयी? बघा, मी पुढं घडवतो कधी पण, आणि मी यंगला संधी देतो, कधी पण यंगला संधी देतो. कारण यंगच राहणार पुढं, आणि गावाने जर एक केला तर चांगला क्रिकेट होतो कधी पण. आणि आमची टीम चांगली आहे, मानसी स्पोर्ट आहे ना. कधी पण कुणाला जरी काही बोललो तर राग येत ना आम्हाला. ग्राउंडमध्ये जेवढं आम्ही बोलू तेवढाच, बाहेर गेलो का आम्ही एक असतो. जरी आम्ही तिन्ही भाऊ जरी आम्ही रागावलो गावात ग्राउंडवर, तरी आम्ही बाहेर गेलो लगेच एक. तुमच्या ग्राउंड मधला 3 भावांचा राग पाहून इथे सगळी पब्लिक घाबरते, हेही तेवढंच महत्वाचं आहे. परंतु ॲग्रेशन हेच त्यांचं मुख्य तत्व राहिलंय, टॅगलाईन राहिली आहे. त्याच्यामुळे खेळाडू घडवणारी मशीन अतुल भोईरसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. तुझं अभिनंदन. त्याच्यानंतर चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक आपण देऊया. तो ठरलाय वागेश्वर क्रिकेट संघ हरिग्राम. यावा वागेश्वर क्रिकेट संघ हरिग्राम आपला कॅप्टन यावा ही ट्रॉफी स्वीकारण्यासाठी चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय. चला त्यांचे पॅकर आहेत, या पॅकर या. हे सरपंच पदी 2 वेळेला विद्यमान सदस्य नावाला आला. विद्यमान सदस्य नावाला आला. विद्यमान सदस्य नावाला आला. हे स्वभाव त्याचा लई प्यारा हवा हवासा वाटणारा. हवा हवासा वाटणारा. हवा हवासा वाटणारा. 80 नंबरच्या गाड्या कीर्तन जिल्ह्याला. 80 नंबरच्या गाड्या कीर्तन जिल्ह्याला नेता शूरवीर आमचा दीपक म्हात्रे दादा सरपंच एक नंबर. आमचा दीपक Thank you म्हात्रे very much. दादा सरपंच. चला आता आपण तृतीय क्रमांकाचा पारितोषिक देऊया. तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय. तर आता तुला आपण पॅकरची बाईट्स घेऊया या ठिकाणी बंधू. कारण खऱ्या अर्थानं हरिग्राम संघ आणि त्यांचे पॅकर्स आहेत. आता ट्रॉफी तुम्ही घेतली ठीक आहे, आता हरिग्राम संघ खेळला, तुम्ही काय सांगाल? तो आमच्या मामाचा गाव असल्या कारणाने त्यांना एक सकाळी मॅच खेळायची चिपळे येथे. त्याच्यामुळे त्याने आम्हाला सांगितलं की आम्ही इथे अवेलेबल राहू शकत नाही. आता जर आम्ही जागरण खेळलं तर आमचं सकाळी खेळ होऊ शकत नाही. त्याच्यामुळे आम्ही ट्रॉफी घेतो आणि त्यांना सुपूर्द करू आम्ही सुस्थितीत एकदम सकाळी. सुस्थितीमध्ये ते सुपूर्द करणार आहेत. त्याच्यामुळे यांच्या मामांचं गाव आहे, पण आमच्या मामांची दोन्ही गावं जिंकली. त्याच्यामुळे त्याचं काय, आमचा गावही जिंकला आणि आमच्या मामांचा गावही जिंकला. त्याच्यामुळे प्रश्नच नाहीये. चांगला खेळ त्यांचाही झाला. तुमचंही अभिनंदन, त्यांचंही अभिनंदन. थँक्यू सो मच. त्यानंतर आपण आता तृतीय पारितोषिक देऊया, थर्ड प्राइज. आणि या स्पर्धेतील थर्ड प्राइजचा मानकरी ठरलाय तो म्हणजेच भाऊदेवी 11 कुडावे क्रिकेट संघ. या त्यांचा कॅप्टन यावा आणि त्यांचा एखादा प्रतिनिधी सिनियर यावा आपण ही ट्रॉफी स्वीकारण्यासाठी. भोपी साहेब या, भोपी साहेब या, एक प्रतिनिधी या, भोपी साहेब या. यांचा मर्दमावला लोभदादानी कधी न केला. लोभदादानी कधी न केला. लोभदादानी कधी न केला. हे कार्यकर्ता शिवसेनावाला सांतोरांना पाठिंबा झाला. सांतोरांना पाठिंबा झाला. सांतोरांना पाठिंबा झाला. स्पर्धा वरवतो नाव गावाचा गाजवतो. क्रिकेट स्पर्धा वरवतो नाव गावाचा गाजवतो. जो तो बोलतोय रे आमचा दीपक म्हात्रे दादा. अफलातून खेळ. चेतन आणि सगळ्या मंडळींचं सहर्ष स्वागत. कुडावे कॅप्टन थांबायचंय. कुडावेकरांचं विशेष अभिनंदन. ज्या प्रकारचा खेळ राहिलाय ना, दर्जेदार. सगळ्यात महत्वाचा प्रश्न, अतिशय उत्तम खेळ झाला. कारण एकच गट असा होता की जो दिवसा खेळला
तो म्हणजे ई गट आणि त्याला या एंडकडून सामने भेटले खेळायला. परंतु तुम्ही पहिल्या दिवशी दोन्ही सामने एक 9 बॉलला आणि एक 8 बॉलला संपवला. तुमच्या सगळ्यांच्या मुलांविषयी काय सांगशील? मी पहिलं गोष्ट धन्यवाद मानेन आयोजकांचं, कारण आम्हाला एंट्री नव्हती भेटत, कॅन्सल झालेली. अनिकेत म्हात्रेने एंट्री परत दिली, आम्हाला बोलवलं, त्यांनी सांगितलं, त्याचा पहिलं धन्यवाद मानेन. आणि गेमबद्दल बोलायचं झालं तर आम्ही कंटिन्यूमध्ये हारत होतो 3-4 मॅचेस. ताऱ्याला आम्ही रनरअप झालो, तिथे आम्ही जिंकलो, तिथं चांगला खेळ झाला आणि इथं पण चांगलाच खेळ केला. आणि एकत्र आता अक्षय लोणवले आणि आम्ही एकत्र 1.5 महिना प्रॅक्टिस करतो. पुन्हा एकदा तेच अतिशय उत्तम गोष्ट आहे. युनिटी इज अ स्ट्रेंथ आणि ती युनिटी दाखवली जाते. ताऱ्यामध्ये जिंकलात, त्यानंतर मिलानला कॉन्फिडन्स तर बिल्डअप झाला आणि त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट तर टॉनिक देण्यात ठरली असं मला वाटतंय की तुम्ही खेळायच्या अगोदर अक्षय इलेव्हन कुडावे संघ हा सुपर फायला क्वालिफाय झाला होता. त्यामुळे ज्या वेळेला आपल्या गावातील एक संघ क्वालिफाय होतो ना, त्यावेळेला आपल्याकडून आणखीन एक एफर्ट्स लावले जात आहेत. ते एफर्ट्स तुमच्याकडून दिसले ते तुम्ही सांगा. ते क्वालिफाय झाले तेव्हा आम्हाला पण बोलले तुम्ही चांगलं केला, त्या एंडनी धावा होतात, खाली बॉल खाली खाली टाकत जा, तुम्ही बॉलिंग चांगली केली तर तुम्ही एफर्ट्स दिसतात. शेवटचा प्रश्न, केतन पाटील मेडन षटक, अफलातून इनिंग्स, अगदी बेधुंदो खेळला, शॉर्ट इनिंग पण बेस्ट इनिंग राहिल्या. त्या केतन पाटील विषयी काय सांगशील? तो ज्युनियर आहे, तो चांगला खेळतो. आता फॉर्ममध्ये तोच आहे, हर्षल आहे, मी आहे, कल्पेश आहे आणि यंगस्टर नवीन आहे आमचा स्वयं कोंडिलकर, तो एक चांगली बॉलिंग करतो. तुझं खूप खूप अभिनंदन, तुझ्या संघाचं अभिनंदन. केतन पाटील ज्युनियर आहे, ज्युनियरच राहा, खेळाने मोठा बन आणि सगळ्यांना सोबत घेऊन चाल. तर अभिनंदन. बंधू आई 11 कोण संघ यांना दीपक शेठ मात्रे, आदेशबाई घरात यांचा भरपूर आपण खऱ्या अर्थाने योगदान पाहतो आणि आज जो सपोर्ट आणि त्यांच्या मुली स्पर्धा यशस्वी झाली. दीपक शेठ, आदेश शेठ, तुमचा नेहमी सहकार्य असाच राहू द्या. चला शिवसंघर्ष मित्र मंडळ यावं सर्वांनी. चला शिवसंघर्ष मित्र मंडळ सर्व, अनिकेत सर्व या, नाही सर्व अनिकेत या, शिवसंघर्ष मित्र मंडळ. चला पहिला यांना देवा, तमाम यांनी बाकी नंतर त्यांनी द्या या. तर या स्पर्धेतील रनरअप ठरलाय बघा, ज्याने दमदार कामगिरी केली तो ठरलाय या स्पर्धेमध्ये अक्षय 11 कुडावे क्रिकेट संघ ठरलाय या स्पर्धेतील रनरअप. यावा होतो गावगावा नावाचा आहे कोण गावाचा, होतो गावगावा नावाचा आहे पनवेल शहराचा नेता खंबीर. आमचा दीपक म्हात्रे दादा सरपंच 1 नंबर, आमचा दीपक म्हात्रे दादा सरपंच 1 नंबर. अभिनंदन अक्षय 11 कुडावे संघ. राकेश, सगळ्यांचं अभिनंदन. 1 मिनिट. ऋषी, एक लक्षात बोलायचं घ्या, सगळ्यात महत्वाची गोष्ट अजून कॅश प्राइज दिली नाहीये, त्याच्यामुळे तुम्हाला यावं लागेल त्यानंतर. ऋषी, अभिनंदन तुम्ही सगळ्यांचं. संपूर्ण कुडावे टीम जिंकली याचं अभिनंदन आहे. काय सांगशील संपूर्ण स्पर्धेच्या प्रवासाविषयी? प्रवास तर चांगला झाला आणि अनिकेत म्हात्रेचं मी पहिलं धन्यवाद मानतो, ज्याने आम्हाला एंट्री दिली. आणि पवन दादा, ज्याची अनिल दादाच्या नावात त्यांनी आम्हाला एंट्रीला पैसे दिले. आणि शेखरदा असतील, अजून आमचे बरेच प्लेयर आहेत, त्यांनी आम्हाला खेळायला एंट्री दिली, पैसे दिले आणि आम्ही ते खेळलो. आम्ही 29 तारखेला कोण गावात फर्स्ट टाइम फायनल मारलेली, त्यानंतर आता आमची दुसरी फायनल आहे. 2 माणसाचे टाळ्या वाजवा पहिल्यांदा. एक म्हणजे कैलासवासी अनिल भोईर यांच्या स्मरणार्थ पवन पाटील यांनी पॅक केला आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्यांनी पैसेही खूप तुमच्यावर लगावले. 5,000 रुपये विकेट आठवसे डीसीने कमावले. आणि आणखीन एक असा माणूस आहे, आम्हीही जवळपास रोजच टुर्नामेंट करतो, परंतु एकमेव अशी स्पर्धा आहे की ज्या स्पर्धेमध्ये कोणताही संघ एकदाही लेट न होता, प्रवीण सर आपल्या हिस्ट्रीमध्ये 11 वाजता लॉट संपायचा, 12चा पहिल्यांदा पहिला राऊंड. ते एकदा अनिकेत म्हात्रे याच्याची जोरदार टाळ्या होत्या. सगळ्या टीम त्यानं जुळवल्या आणि टीम जुळवणं, कारण आजकाल ना दीपक सर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. एंट्री टाकली जाते, पूर्वी पद्धत अशी होती की एंट्री टाकल्यावर टीम जायची, आम्हाला पहिले खेळवा. आता असं नाही,
आता टीमला कॉल करावे लागतात, किती वाजता येणार, निघालात का, बुटं घातलीत का, कपडे घातले का, तुमचा पॅकेट कुठे आहे, हे सगळं सगळं आयोजकाला करावं लागतं. आणि हे अनिकेत म्हात्रेनं मनापासून केलं, त्याचं विशेष कौतुक. अक्षय गाताड्यानं ग्राउंड सांभाळला आणि तुमच्या सगळ्या स्टाफनं उत्तम कामगिरी केली, तर तुमचे विशेष आभार. ऋषी, एक शेवटचा प्रश्न असा आहे, मला असं वाटतं विजय हुलकावणी देत होता, बराच स्ट्रगल पाहिला, अनेक वर्ष अजय ऋषी त्यानंतर सोहम, हितेश या सगळ्या मंडळी एकत्र येत चांगली कामगिरी केली. सागर मोरेचा ही लय सापडणं ही तुमच्यासाठी तेवढीच महत्वाची गोष्ट होती. रोहित चांगला खेळतोय, परंतु सागर बरोबर सगळा खेळ उत्तम झाला. तर त्या नेमकं काय चुकत होतं की त्याच्यामुळे विजय आपल्याला हुलकावून देत होता? मेन म्हणजे सर्वजण, आता अजय असेल, मी असेल, आम्ही कामाला लागलो, त्यामुळे आम्हाला प्रॅक्टिसला टाइम भेटत नसत, आणि एक असेल तर दुसरं नसत, त्यामुळे आम्ही जरा कमी पडलो, आणि इंट्र्या पण नंतर कमी पडल्या, आणि आम्ही जिंकतच नव्हतो मॅची, त्यामुळे आम्ही थोडं कमी पडलेलो. नक्कीच खेळ खेळत राहा, परंतु आयुष्याचा खेळ ह्याच्या अगोदर काम नक्की करा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. थँक्यू सो मच. कामाला पहिलं प्राधान्य आणि बंधू. मग या खेळाला अभिनंदन. 60,000चा चेक दिला आपण त्यांना, पोस्ट झालाय. चला, दूधपापेश्वर कामाला असतात ना 6 महिने, दूधपापेश्वर नंतर मग फ्री क्रिकेटसाठी. चला, आता प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या. मगाशी आपण तो जत्रा पिक्चर बघितला असेल ना, याला गाड त्याला गाड, आता याला गाडवाले झाले, आता त्याला गाडवाले या. या आमचे शिवसंघर्ष मित्रमंडळ, संदेश या, सभा हितेश भाई या, या हेमंत भाई सर्वांनी या, हेमंत भाई या, अनिकेत या, सर्वांनी. आता आपण या ठिकाणी फर्स्ट क्रमांक ट्रॉफी आपण देऊया. हेमंत भाई या, अनिकेत या, सर्वांनी या, जडी भाई आपण देखील या, या सर्वांनी. तर प्रथम क्रमांकाचा मानकरी रोख रक्कम या स्पर्धेमध्ये 1,20,000चा मानकरी ठरलाय, तो नक्ष 11 गावदेवी बेलवली चॅम्पियन. गोरगरीबाला आधार झाला दादा यो आमचा लय दिलवाला, दादा यो आमचा लय दिलवाला, दादा यो आमचा लय दिलवाला, हिम्मतवाला थोड नाही त्याला. 5 कॅप्टन आहेत ना, त्यांनी समोर या, जेडी भाई संपर्क साधा, ते तुम्हाला कॅश प्राइज तर वाटप करतील. सगळ्यांना अभिनंदन. आणि त्याचबरोबर हर्षल अभिनंदन. हर्षल आज कॅप्टन झाला या संघाचा. कसा झाला हे मला माहित आहे, कारण टॉस उडवायला बेलवली संघाकडे कोणीच माणूस नव्हता. त्यावेळेला त्यांनी परस्पर हर्षलला पाठवला आणि हर्षलनं टॉस उडवला, परंतु कसा लकी कॅप्टन बनला हे त्यांनी सांगितलं. शेवटच्या मॅचचा टॉस गमावल्यानंतर या स्पर्धेचे आयोजक दीपकजी म्हात्रे सर आणि तुमच्यात झालेला संभाषण नेमका काय होता? ते मला बोलले का चॅम्पियन तुम्हीच होणार, एवढे बोलले ते. म्हणजे त्यांच्या मनाचा तो आत्मविश्वास होता, आम्ही तो तिथे दाखवला. त्यांचा आत्मविश्वास होता, पण तुम्हाला असं वाटत नाही की तुमचा त्यांनी फेस काढला होता? कारण याच मैदानावरती जिथे 4 ओव्हरला 28 धावा डिफेन्स झाल्या, त्याच मैदानावरती तुमच्या जिगरबाज गोलंदाजांना, सगळे स्टार गोलंदाज, आज ज्या वेळेला सगळी स्टेजवर मंडळी होती, सगळ्यांनी बेलवलीची बॉलिंग पाहिली, तेव्हा सगळ्यांनी सांगितलं की यांना मारणं कठीण आहे, या बॉलिंगला मारणं कठीण आहे. परंतु अक्षय 11 कुडावे संघाच्या त्या बॅट्समननी तुम्हाला 40हून अधिक धावा 3 षटकामध्ये ठोकल्या ना, हा कुडावे संघाचा विजय. सगळ्यात महत्वाची गोष्ट अक्षय 11 कुडावे संघाचा विजय की ताकदवान गोलंदाजाला तुम्ही फेस केलं. आणि त्यानंतर मग आकाश चोरगे असेल, आकाश पवार असेल, सगळ्या मंडळी मिळून या धावांचा पाठलाग केला. मी तर म्हणेन की खूप चांगली कामगिरी राहिली. तुमच्या सगळ्या प्रवासाविषयी एकदा काय सांगशील? यावर्षी आम्ही 4 टुर्नामेंटमध्ये चॅम्पियन झालो, आणि एक टुर्नामेंटमध्ये आम्ही सेमीफायनलमध्ये मागे आलो, कारण की ते एक प्लेअर आमचा अनफिट झाला होता, त्यामुळे आम्ही ती मॅच गमावली आणि 4 ठिकाणी आम्ही चॅम्पियन झालो. आणि आमच्या गावाचा आम्हाला सपोर्ट असतो, सतीशभाई झाला, बच्चे अण्णा झाले, परत आतिशजी, आणि तुमचं तर नेहमी मार्गदर्शन आम्हाला असतोच, आणि त्यामुळे आम्ही कुठेतरी पुढे चाललो आहे, आणि असाच आमचा खेळ पुढे चांगला होत होते. खऱ्या अर्थानं पाहिलं तर हर्षल पवार एक चांगले कुस्तीपट्टू आहेत, त्याचबरोबर युट्यूबर्स आहेत आणि खेळामध्ये उत्तम कामगिरी राहिली. आकाश पवार, राकेश म्हात्रे विषयी काय सांगशील? राकेश म्हात्रे आमच्यातला अनुभवी आणि जुना प्लेअर आहे. तो जर असला टीममध्ये का आम्हाला असा कॉन्फिडन्स येतो का तो आहे म्हणजे आमची टीम एकदम बेस्ट आहे. शेवटचा प्रश्न, या संपूर्ण स्पर्धेविषयी काय वाटतं? स्पर्धा सर्वांनी सांगितलेलंच आहे, स्पर्धा चांगलीच झालेली आणि चांगलीच आहे. थँक्यू सो मच. अभिनंदन. नक्ष 11 गावदे बेलोल ठरलाय
चॅम्पियन Yes. या स्पर्धेवर अधिराज्य गाजवणारा हा संघ आणि- म्हणजेच नक्ष 11. यस पुढच्या वरची ही स्पर्धा तुम्हाला बेलावली. 2 बाईक सह तुमच्या भेटीसाठी येणार आहे मित्रांनो. आता बाईक वितरण सोहळ्यासाठी आपण खाली जाऊया. सर्वांना विनंती करतो की आपण यावं. बाईक वितरण सोहळा आपण या ठिकाणी करणार आहोत. पाची संघाचे कॅप्टन आणि त्याचबरोबर एक अनाउन्समेंट प्रवीण सर, यस ज्या ज्या ठिकाणी आकाश पवार 360 मारेल त्या त्या ठिकाणी हेमंतजी चिचपे यांच्याकडून बक्षीस दिली जाईल, याची नोंद घ्या. क्या बात आहे. 5 कॅप्टन या कुडावे, दोन्ही कुडावे, त्याच्यानंतर डेरिवली आणि मला वाटतं बेलवली आणि हरिग्राम. जर आपण जेडी बाई संपा आपला कॅश प्राइज घेऊन जा आपण. चला, सगळ्या फक्त- टीम्सना कॅश प्राइज घेऊन जा. Yes, फक्त कॅप्टनच या 5 जण. जेडी बाई तुम्ही या समोर इथे खाली, तुम्हाला भेटतील ते. जरा ही बाईक ज्यांनी आम्हाला पुरस्कृत करून दिली गेली ते किशोरभाई भोपी आणि त्यांच्या समवेत आपण या ठिकाणी पाहताय किरण कृष्णा भोपी. या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण यावं. किरणबाई यावा, किशोरबाई यावा. चला, ज्यांच्या वतीने आम्हाला ही बाईक पुरस्कृत करून दिली गेली, या दीपक शेट्टी यावा आपण समोर. तर बघा, या स्पर्धेतील प्लेअर ऑफ द सिरीज ज्या खेळाडूचं स्वप्न इथे साकार होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि या स्पर्धेतील प्लेअर ऑफ द सिरीज ज्याने जवळजवळ 3 मॅच मध्ये 8 षटकार, 3 चौकार, 67 धावा, 22 बॉल आणि 3 विकेट ज्याने घेतले आणि टोटल 82 पॉइंट्स या स्पर्धेतील अव्वल दर्जाचा खेळाडू ठरलाय, ज्याने आयुष्यातील आपली बाईक जिंकत असताना केतन पाटील ठरलाय. नावाचा आहे कोण गावाचा, होतो गावगावा नावाचा, आहे पनवेल शहराचा नेता खंबीर. आमचा दीपक म्हात्रे दादा सरपंच 1 नंबर. 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 थँक्यू. अभिनंदन. केतन पाटील, टाळ्या होऊ दे एकदा. जय भावदेवी कुडावे संघाची पहिली बाईक आणि कुडावे गावाची दुसरी बाईक. अजय टोंबरेनं कमावलेली पहिल्या बाईक नंतर आता कुडाव्याला बाईक कधी मिळेल हा प्रश्न पडला होता. तुमच्या कर्णधारानं सांगितलं तो ज्युनियर असेल, पण ते ज्युनियर असून सुद्धा उत्तम खेळ राहिला. आयुष्यातली पहिली बाईक एक वेगळा क्षण असतो, परंतु एक लक्षात ठेव, ज्या वेळेला पहिली बाईक मिळते ना तेव्हा ती जबाबदारी ही संघाविषयी तेवढीच वाढते. ती जबाबदारी स्वीकारत असाच खेळत राहा, यासाठी शुभेच्छा देईनच. परंतु या बाईकच्या मागच्या सीटवर पहिल्यांदा कोणाला बसवतील सांग. तर मी माझ्या वडिलांना बसायचा चान्स देईन, की मला त्यांचा सपोर्ट कधीपासून पहिल्यापासूनच आहे केल्यासाठी, तर मी त्यांना बोलू शकतो. अतिशय उत्तम. बाबा बसतील, बाबा या असतील तर बाबा या. संदीपजी पाटील, टाळ्या होत्या जोरदार. कुडाव्या संघाच्या या जुन्या ओळखी आहेत. बाबा पण किती यंग आहेत बघा. कुडावे संघाच्या या जुन्या ओळखीनं क्रिकेटचा खेळ दाखवलाय. तर केतन, एक क्षण असा होता की वन साइड 2 केतन पाटील या रेसमध्ये होते पहिल्यांदा. दोन्ही केतन पाटील, गावदेवी आरिवली आणि भावदेवी कुडावे. जो केतन पाटील जिंकेल तो केतन पाटील बाईक कमावणार, असं थोडंसं क्लिअर पिक्चर होतं. एका केतन पाटीलनं दुसऱ्या केतन पाटीलला बात केला जरूर, बंधू. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट, एक टर्निंग पॉइंट आला, एक ट्विस्ट आला या बाईक मध्ये. आयुष्यामध्ये सोपं काहीच नसतं, याच्यावरून हे कळतं. प्रसाद घरतचं डायरेक्ट एंट्री येणं यस आणि सरळ 45 धावा ठोकणं आणि त्यानंतर दुसऱ्या इनिंग मध्ये सुद्धा त्याचं बरसणं सुरू झालं आणि जवळपास त्यांनी गमावलेला सामना जिंकला आणि कुडावे संघाची धाकधूक वाढली. परंतु शेवटच्या क्षणाला ज्या वेळेला बेलवली संघाच्या सूरज सावंतनं प्रसादला बाद केला, त्यानंतर निश्वास टाकला, आता कुणीही जिंका, बाईक आम्ही जिंकली आहे, असं काहीसं ठरलं. काय सांगशील त्यावेळच्या भावना ज्या वेळेला प्रसाद घरत खेळत होता? मी तर आशाच सोडलेली, तो खूप चक्कर मारत होता. आणि प्रसादचं असं आहे, एक लक्षात घ्या, प्रसाद घरच्या विषयी सांगेन, तो खेळायला लागला ना
की तो 50 धावा कधी करतो ना हे कोणालाच कळत नाही, एवढा सुंदर खेळ त्याचा आहे. ही बाईक निवड एकट्याची नाही, मी इतकंच सांगेन की ज्या वेळेला बाईक मिळते ना त्यावेळेला छाती 56 इंचाची करायचीच, परंतु स्वतःची नाही, संपूर्ण गावाची. कारण हे खेळाडू जर तुझ्यासोबत मदतीला नसतील, जर तुला ते सहकार्य करत नसतील तर आयुष्यात पुन्हा बाईक येणं नाही. म्हणून मिळालेला बाईक ही सगळ्यांचीच मेहनत असते आणि या मेहनतीचा तू चांगला फायदा घेशील असं प्रामाणिकपणे वाटतं. तुझ्या टीमविषयी आणि तुझ्या प्रॅक्टिसविषयी काय सांगशील? माझ्या टीमचा तर माझ्यावर विश्वास होता की माझ्या 2 वेळा त्याला बाईक हुकल्या 5-5 रनात. तर माझ्या टीमचा, माझ्या मामाचा, आमच्या दादाचा, आमच्या रंगनाथ पटाचा सगळ्यांचा सपोर्ट होता मला. तर मला घरचा पण सपोर्ट होता खूप, तर त्यांच्या सपोर्टमुळे मी आज जिंकलो. शेवटचा प्रश्न, सब्र का फल मीठा होत आहे, त्याच्यामुळे 2 वेळा हुलकावणी दिली, प्रपोज केला की नाही म्हणाली आणि मग अखेरकार स्वतः चालत आली, असं काहीसं झालं. तू सोडून तुला काय वाटतं की तुमच्या संघातील असा कोणता खेळाडू आहे की ज्याला बाईक मिळाली पाहिजे? तर मला तर माझ्या मित्रालाच वाटतं, हर्षद पाटीलला, की त्याची फलंदाजी तर त्याची चांगली आहे आणि माझ्या टीममध्ये पण बरेच प्लेयर आहेत, ते त्यांना पण भेटू शकते. आणि त्याच हर्षदला घेऊन तो शूटिंगला आलाय. तुमच्या सगळ्यांचं विशेष अभिनंदन आणि तुझं विशेष कौतुक. ही बाईक पहिली मिळाली आहे अशी लिस्ट यावी की कुडाव्याच्या केतन पाटीलनं अनेक बाईक मिळवल्या, त्या बाईकविषयी अभिनंदन. संपूर्ण कुडावेकरांचं अभिनंदन. सगळे चांगले खेळलात. थोडासा पुन्हा एकदा नमूद करतो की आपल्याबरोबर डिसिप्लिन तेवढीच महत्त्वाची गोष्ट आहे, कारण खेळ चांगला होण्यासाठी प्रेक्षकांची साथी तेवढीच महत्त्वाची असते. एखादी गोष्ट कुठेतरी नडली का तो वेगळा ड्रॉ जातो. त्याच्यामुळे चांगलं खेळताय, खेळत राहा, जिंकत राहा आणि तो असाच यशस्वी होत राहा. एक शेवटचा प्रश्न आहे, ही संपूर्ण स्पर्धा ज्यानं आपल्या खांद्यावर लिहिली पेलली, ज्या स्पर्धेचं मुख्य टॅगलाईन राहिली माजी सरपंच चषक 2026, ते सरपंच आदरणीय दीपक शेठ मात्रे साहेब, उपसरपंच आदित्य गिरज साहेब, सगळी मंडळी असेल. तर मी शेवटचं विनंती करेन दीपक शेठना की आपल्या अमोघ वाणीतून सगळ्यांना मंत्रमुग्ध करा. काय वाटते तुम्हाला संपूर्ण स्पर्धेविषयी? सर्वप्रथम यावर्षी आमच्या नाईट टुर्नामेंट होणं शक्य नव्हते आणि आम्ही आमच्या गावचे एक टीम आहे आमची, त्याच्यामध्ये खेळत होतो शिवतेज मंडल, ते नेहमी नाईट मॅच खेळत होतात. त्याच्यानंतर आम्ही टुर्नामेंट भरवतो. पण त्यांची वाट पाहिली आम्ही, ते नाही म्हणाले. मग आम्ही बरं आपल्या आता नाईट मॅचेस आपण ठेवू. पण ते ठेवत असताना कशा होतील मी माझ्या सहकार्याने वारंवार विचारतो. ते मला एकच म्हणायचे, सरपंच तुम्ही घाबरू नका, आम्ही आहोत, सर्व काय आम्ही करू. आणि आज त्यांनी सर्वांनी करून दाखवलं. हे टुर्नामेंट जो पार पडला ना, हा माझा काहीच याच्यामध्ये सिंहाचा वाटा काहीच नाही आहे. हे सर्व माझ्या सहकार्याचा त्यांच्या मेहनतीने सर्व झालेलं आहे आणि याचा पूर्ण श्रेय त्यांना जातो आहे. जरी इथे आहे टुर्नामेंट माझी सरपंच नावाने असतील किंवा माझं इथं गाणं जरी लागत असेल, याचा सर्व श्रेय माझ्या सर्व संघर्ष मित्रमंडळ जे माझे सहकार्य आहेत त्यांच्यासाठी. आणि सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, त्यांच्यासाठी एक जोरात टाळ्या वाजवा. भिवू नकोस, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, असं आयुष्यामध्ये म्हटणारा माणूस असला ना की माणूस कधीही अपयशी होतच नाही. त्याच्यामुळे आयुष्यामध्ये अशी माणसं कमवा की पडत्या काळात सुद्धा ती माणसं तुमच्या कायम सोबत राहतील. आयुष्यामध्ये क्रिकेटच्या खेळाबरोबर आयुष्यामध्ये माणसंही कमवा आणि ती कमावलेली माणसं सुख आणि दुःखात एकत्र राहू द्या. आणि ही स्पर्धेला तुम्ही सगळ्यांनी चांगलं सहकार्य केलं. ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्या सगळ्यांचं विशेष आभार. परंतु जर का अनावधानानं कुणाचा मान सन्मान करायचा राहिला असेल, कुणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल, तर त्याने मोठ्या मनानं आम्हाला माफ करावं आणि आम्हाला नेहमी सहकार्य करावं. सगळ्यांचं एकदम खूप छान राहिलं आहे. सगळ्यांचा विशेष आभार प्रकट करून आम्ही ही स्पर्धा संपली असे प्रवीण सर आपण जाहीर करूया. यस, बघा या स्पर्धेतील सरपंच चषकाचा मालिकावीर मानकरी ठरलाय तो जसा आपण महाराष्ट्राचा बायकर सम्राट आपण बादशाह केतन म्हात्रेला पाहतो ना, तसा भावदेवी कुडावे क्रिकेट संघाचा बादशाह केतन पाटील ठरलाय प्लेअर ऑफ द सिरीज. शिवसंघर्ष मित्रमंडळाच्या कुठल्याही सदस्याने जायचं नाहीये. शिवसंघर्ष मित्रमंडळाच्या सगळ्या सदस्यांनी स्टेजवर नंतर बसायचंय. त्यामुळे कुणीही घरी जाऊ नका. तुमच्या आपल्या सरपंचाचा हा आदेश आहे.
तर विनंती आहे की आपण सगळ्यांनी स्टेजवर राहायचंय. लेट्स प्ले. थँक्यू सो मच. नावाचा आई पनवेल शहराचा नेता खंबीर